पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें. हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे. ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें. नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे हे तिन्ही पक्षांना का पाहिजे रायगड व नाशिकचं पालकमंत्रीपद. महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं, अपेक्षेपेक्षा बहुमतात महायुतीचं सरकार आलं, परंतु जसाही निकाल लागला तसं कुणी नाराज नाही असं तरी पाहायला मिळालं. आधी चांगलं किंवा मनासारखं खातं मिळालं नाही म्हणून शिंदे नाराज होते. यामुळे भाजप व शिंदे यांच्यात चढाओढ आणि ताणाताणी सुरू होती. हे सर्व महाराष्ट्राने पाहिलं. मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही, जसं की छगन भुजबळ नाराज, तानाजी सावंत नाराज, कुटे नाराज यांनी तर प्रसार माध्यमांसमोर आपली नाराजी बोलून दाखवली. दुसरं असं की बीड प्रकरणात कराड सोबत असलेलं धनंजय मुंडे यांचे संबंध म्हणून राजकीय नेत्यांनी त्यांचा राजीनामा, हे सर्व पात्र पुऱ्या महाराष्ट्राने पाहिले. असो, आपला आजचा विषय आहे की तिन्ही पक्ष म्हणजे बीजेपी, शिंदेसेना, राष्ट्रवादी, अजित पवार गट या सर्वांना का पाहिजे नाशिक व रायगडचं पालकमंत्रीपद. पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या अनेक नेत्यांनी जाहीर झालेल्या यादीवर आक्षेप घेत नाराजी दर्शवली. महायुतीचे शिंदे गटाने रायगड व नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या जागेवर तीव्र नाराजी दर्शवली. स्वतः उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे दरेगावला जाऊन बसले. मागे असेच एकदा नाराज होऊन दरेगावला जाऊन बसले होते. त्यांचं असं असतं, मी नाही होत नवरी सोडबाशिंग. यावेळी शिंदे नाराज होताच सरकारने रायगड व नाशिकची पालकमंत्री पदाच्या जागेला स्थगिती दिली. रायगडमध्ये सुनील तटकरेंची मुलगी अदिती तटकरे आणि शिंदे सेनेचे भरत गोगावले यांच्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. म्हणून सवाल असा उभा राहतो की फडणवीस साहेब, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. अजितदादा, शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तुम्ही एक काम करा ना. तुम्ही जसं या महाराष्ट्राला 2 उपमुख्यमंत्री दिले तसंच एक पालकमंत्री द्या आणि दुसरा उपमुख्य पालकमंत्री द्या, म्हणजे कोणी नाराज होणार नाही आणि ज्यांना पदं मिळतील त्यांचा तीळ पापड होणार नाही किंवा निवांत तुम्हाला झोपा लागतील. बरोबर ना? आणि राहिला प्रश्न नाशिकचा. या नाशिकच्या जागेवर तिन्ही पक्षांनी दावा ठोकला. फडणवीस म्हणतात आम्हाला नाशिकचं पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे. अजित पवार म्हणतात आम्हाला मिळायला पाहिजे. शिंदे गट तेच म्हणतात आम्हाला मिळायला पाहिजे. असं का दावा केला जातो? याची नेमकी कारणं काय महाराष्ट्राला समजलं पाहिजे. सांगा, तुम्ही सांगा ना. फडणवीस साहेब सांगा, दादा अजित दादा सांगा, शिंदे साहेब सांगा. विचारतोय तुम्हाला महाराष्ट्र. तुम्हाला प्रश्न करताय की का पाहिजे तुम्हाला नाशिकची जागा. अहो, ज्या नेत्यांना पालकमंत्री पद मिळालं नाही, पालकमंत्री झाले नाहीत म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून आंदोलन केली. कार्यकर्त्यांनी आंदोलन का केली? महाराष्ट्रात एवढे प्रश्न होते त्यासाठी नाही, फक्त त्यांच्या नेत्याला पालकमंत्री पद मिळालं नाही म्हणून टायर जाळून आंदोलन केली. कार्यकर्त्यांनो, हा तुमच्या नेत्यांवर अन्याय नाही. तुमच्या नेत्याला मलिदा खाण्यासाठी व त्या मलिदाचा काही भाग अर्थात तुकडं तुमच्या घशात टाकण्यासाठी हे आंदोलन. असं आंदोलन होतं का हे? असंही तुम्हाला तुकडे भेटत असतात. आंदोलन करायची काय गरज होती? प्रशासनाला का वेठीस धरलं? नाशिकच्या पालकमंत्रीपदी शिंदे व अजित पवार गट आणि बीजेपी मध्ये कळीचा मुद्दा ठरतोय. कारण काय? नाशिकमध्ये 12 वर्षांनी होणार आहे कुंभमेळावा. हिंदू धर्मात महत्वाचं स्थान असलेला हा कुंभमेळावा 2027 मध्ये होणार आहे. या कुंभमेळाव्याला धार्मिक महत्व आहे. तसंच या कुंभमेळाव्यामुळे राजकीय गणित पाहायला मिळतील. या कुंभमेळाव्याच्या आयोजनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून हजारो कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निधीचे वाटप पालकमंत्र्याच्या हस्ते केला जातो. 2015 मध्ये नाशिकमध्ये झालेले या कुंभमेळाव्याला 3000 कोटीचा बजेट
आराखडा होता. आता तोच आराखडा, तोच बजेट 10,000 कोटीचा असू शकतो असं सर्वत्र बोललं जात आहे. तसंच कुंभमेळाव्यात लाखो भाविक पर्यटक म्हणून येतात. तो यशस्वी करण्यासाठी दळणवळण, परिवहन, पाणी पुरवठा, आरोग्य व्यवस्था या दृष्टिकोनातून व्यापक नियोजन करावे लागतं. कुंभमेळाव्यात आर्थिक उलाढाल होत असते व स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होत असतो. हा दुसरा भाग झाला. परंतु पहिला भाग म्हणजे जो काही निधी येणार असतो त्या निधीवर सर्वच पक्षाचा डोळा असतो, असं त्यामागचं गणित आहे. म्हणून हे गणित बिघडू नये म्हणून तिन्ही पक्षांना या नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा ठोकून आहेत. हेच खरं कारण आहे, दुसरं तिसरं कारण नाही. म्हणून सवाल असा उभा राहतो, जागा तर एक, माणसं 3 कशी भरायची? एक काम करा ना फडणवीस साहेब, अजितदादा, एकाला पालकमंत्री करा आणि दुसऱ्याला उपपालकमंत्री व तिसऱ्याला उपपालकमंत्री म्हणून घोषित करून टाका. म्हणून म्हणावं असं वाटतं, आपण तिघे भाऊ वाटून चाटून फुसून पासून या महाराष्ट्राला खाऊ. तुर्तास इथंच थांबू. तुम्हाला जर का ही बातमी आवडली असेल तर बातमीला लाईक करा आणि हो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.